शहरातील आणि तालुक्यात वादळी पावसाने कहर केल्याने वीज वितरण व्यवस्था कोलमडली आहे। अनेक ठिकाणी नुकसान झालंय। काँग्रेस मदतीला आली आहे। पाचोरा शहरातील आणि तालुक्यात पडलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काल रात्री पावसामुळे वीज वितरण व्यवस्था संपूर्णतः कोलमडून गेली आहे। नगर परिषद कर्मचाऱ्यांसह वीज वितरण कर्मचारी आणि अधिकारी यांनी जिकरीने वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले असून त्यांच्या या कार्याला सलाम ठोकत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील मदत कार्यामध्ये सहभाग नोंदवलाय। महसूल विभागाचे कर्मचारी यांनी बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केलेत, तर ग्रामीण भागामध्ये घरांचे देखील पंचनामे केलेत। पाचोरा शहरातील मध्यवर्ती भाग, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, उपविभागीय अधिकारी यांचं कार्यालय, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय या साऱ्यांचीच वीज तब्बल 20 तासांपासून गुल होती। त्याचं कारण ग्रामीण रुग्णालयाचे भले मोठे निंबाच्या झाडाची एक फांदी वीज वितरणाच्या तारांमध्ये अडकल्यामुळे सकाळपासूनच भली मोठी कसरत वीज वितरण कर्मचारी यांना करावी लागत होती। त्यातच या विभागाचे लाईनमन अमोल राजपूत यांनी स्वतःच्या पैशांची पदरमोड खर्च करून त्यांनी तात्काळ क्रेनचा वापर करून त्या ठिकाणी नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आबा पाटील, राजेंद्र भोसले यांनी स्वतः कटर मशीनने सदरचे झाड कापल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वीज पुरवठ्याचा अडथळा दूर झालाय। भूमी अभिलेखसह इतर शासकीय कार्यालयामध्ये या ठिकाणी मोबाईलच्या बॅटऱ्यांच्या उजेडामध्ये कर्मचारी यांनी आजचं काम केलेलं आहे। या वादळी पावसामुळे किती मोठं नुकसान झालं याचा आकडा अजून मिळू शकलेला नाहीये। भिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा।